महत्वाच्या नाही. ह्याच्यात आपण कीर्तन करायला बसलोय, केवढे आत्मीयतेनं बसलोय, पण तुम्ही बसलाय तर असे उपकार केल्यासारखे माझ्यावर. नेमकं तुमची बसायची पद्धत अशी आहे, तू बोल मी आहे, तू बोल. एवढ्या पावसात बसलोय, नशीब समज बोल. हा, येणार नव्हतं पावसा पाण्याचं, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. असं असं ऍटिट्यूड मध्ये बसू नका. तुम्ही माहित असेल तर सांगा. साधा प्रश्न आहे, प्रकाश आधी येतो का सूर्य? हुशार आहेत की तुम्ही, उगाच माझी परीक्षा घेताय का? जज करताय, चला हरकत नाही. काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही, त्यांना महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता उभा होता. ऍटिट्यूड नाही, खरंच चालत माऊली कीर्तनात बरं का. कारण हे संकीर्तन आहे, इथे जोपर्यंत नम्रता नाही तोपर्यंत सांप्रताला खरंच महत्व नाही. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतं, पण नम्रता लागतं. माझ्या ज्ञानोबाराय म्हणतात, शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होत नाही, लाख वर्ष तपश्चर्या केली म्हणजे तपस्वी होत नाही. प्रत्येक कणाकणात ज्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं सामर्थ्य आहे तोच खरा ज्ञानी आणि तो श्रेष्ठ भक्त वारकरी संप्रदायात मानला जातो. हे माझं नाही, ज्ञानोबारायांचं मत आहे. हे समस्तही वासुदेव आईचा प्रतिदिवसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच ज्ञानी आहे. आणि ज्ञानाचं काय घेऊन बसला तो दादा? ज्ञान हे कुळानकुळीच्या पुण्याईचं लक्षण आहे. काही माणसं म्हणतात बघा, एखादं आता बघा, शाळा तीच, वर्ग तोच, मास्तर तोच, फळा तोच, खडू तोच, तरी सुद्धा अख्ख्या वर्गात पहिल्या नंबरनं एकच पोरगा पास होतो. आम्ही विचारतो कस काय तुमचा मुलगा पहिल्या नंबरनं आला? आई म्हणते ती बारक्यापणापासूनच हुशार आहे. अर्थात तो ज्ञानी आहे, त्याच्यावर भगवंताची कृपा आहे. अगदी तसंच जसं प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो, प्रकाश हे सूर्याचं स्वरूप आहे, तरी सुद्धा आधी प्रकाश आहे आणि मग सूर्य आहे. अगदी तसं ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे, तरी सुद्धा ते आत्म्याच्या अगोदर जन्माला येतं. ज्ञानोबारांचं फार गोड मत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे जे आहे ना, हे ज्ञान हे उपजत आहे. तिसरीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. माऊली म्हणतात, बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञान वरावं, हे त्या गोष्टीमधली गोष्ट आहे. मग आम्ही त्या व्यक्तीला आयुष्य मागत नाही, त्या ज्ञानाला आयुष्य मागतोय, त्या कुळाला आयुष्य मागतोय. इथे जे सुरुवातीपासून आहे, अगदी प्रकाशाचा अगोदरचा, सूर्याचा अगोदरचा जो प्रकाश आहे, आम्ही त्या प्रकाशाचं आयुष्य मागतो आणि तो कधीच संपणारा नाही. आणि कसं असतं ना दादा, दोन गोष्टी आयुष्यात मिळाल्या की माणूस वाया जातच नाही. सगळ्यात प्रथम संतांची संगत मिळावी आणि दुसरं योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळावं. एकदा द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी, अर्थात कल्पनेची वादा न हो कवणे काळी. हे असं नाही शक्य होत. त्याला योग्य गुरु लागतात आणि योग्य संगत लागते. संगत फार महत्वाची आहे. आपण कुठला मित्र बनवतोय, आपण कुठल्या मित्राशी संगत करतोय, फार गरजेचं बरं. आपलं भलं करणारा मित्र म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा अवतारच आहे. तो श्रीमंत गरीब याचा विषय राहत नाही. जगातले 2 नंबरचे विद्वान आहेत द्रोणाचार्य. त्या द्रोणाचार्याचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव त्याचं अश्वत्थामा. प्रथम ज्ञानी दशरथ राजा, विश्वातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य. ज्यांनी चक्रव्यूह आखलं, 7 मंडल केंद्रबिंदू ही ज्यांची रचना. जगाचा मालक ज्यांच्या रथाला हात लावल्याशिवाय स्वतःच्या रथात बसत नव्हता, जगाचा मालक ज्यांना गुरुचा अधिकार देतो, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला. आजही मोक्ष नाही त्याला. कारण संगत इनमिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन ज्यानं स्त्रीचा अहंकारामध्ये स्वरूप करून तिच्या केसाला धरून बर्मणपात ओढत आणलं. दुर्योधन संगतीचा गैरवापर केला, करण्यासारख्या मित्राचा अधर्मासाठी वापर केला. जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या मानेवर लात घेतली. आणि हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा. असल्याची संगत लागली. जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो त्यांचा सुद्धा मुलगा वाया गेला. तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माळकऱ्याचा पोरगा वाया गेला कलियुगात, याच्यात काय नवल? संगत तशीच दादा. आणि तुम्हाला तरुण म्हणून सांगते दादा, बहीण म्हणून सांगते, तुमच्या नजरेत नजर घालून सांगते, फार श्रीमंत मित्र असावा असं नाही. असा असावा वाईट काळात साथ देणारा असा. आणि जो वाईट काळात साथ देतो ना, व्यासपीठावर विश्वासानं सांगते, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं ते मित्रांच्या जीवावर, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं ते विश्वासावर. शिवा काशीदांसारखा, तानाजी मालुसरेंसारखा, हंबीरराव मोहितेंसारखा मामा त्यांच्या पाठीमागे उभा होता म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. कधीतरी विचार करा, राजाचा मुलगा राजा व्हायची पद्धत त्या काळात आहे. कसं काय बरं एखाद्या गुलामाचा मुलगा राजा होऊ शकला? ट्रस्ट, विश्वास. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? ट्रस्ट, विश्वास. ही शेतकऱ्याची जी पोरं गोफण फिरवायची त्या पोरांना तलवार फिरवायला शिकवली, आत्मविश्वास निर्माण केला, सांगितलं मातीसाठी जगाल तर माती तुम्हाला जगवल्याशिवाय राहणार नाही. या विश्वासाच्या जोरावर, या मैत्रीच्या जोरावर 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत ज्या राजांनी केले ते जगातले एकमेव राजे हिंदवी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज. इतिहास फक्त धर्म जातीसाठी वापरू नका.
फक्त माझ्या जातीचा राजा आहे म्हणून नाही. शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी खेड शिवापूर या ठिकाणी बांधलं. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. विचार करा, अजूनही सरकार म्हणतं शौचालय बांधा. राजांनी त्या काळात रायगडावर शौचालय बांधलेली आहेत. विचार करा, आजही ज्या नोकरीवर, ज्या सातबाऱ्यावर आपण माज करतो ना, ती छत्रपती शिवरायांची कृपा आहे. आजकाल पोरं बोलता बोलता, आता रीलचा जमाना आहे ना, ते असं सातबारा, आपल्या बापाचा सातबारा लय मोठा आहे. तुम्हाला कोणी सांगा, महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर कोणाच्याच पोराचं नाव सातबाऱ्यावर लागलं नसतं. हे मात्र आम्ही सामर्थ्याने, विश्वासाने सांगू शकतो. आता ही काही बोलण्याची भापकं नाहीयेत, हा इतिहास आहे. सातबारा ही पद्धतच छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. सातबारा ही मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. 7 हात 12 काड्या ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मित केलं. आता फक्त शेतकरीच नाही, जी आपण माणसं नोकरीसाठी एवढी तळमळ करतो, ही नोकरी आपल्याला भेटते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कारण शेतीची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आली. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायला गेलं तर वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत ही शिवरायांचीच कृपा आहे. नाही तर आजही पाटीलकी, देशमुखी, देशपांडकी चाललीच असते. आज चालत नाही. आज जो कष्ट करतो तो मोठा होतो. राजाचाच पोरगा राजा होत नाही. आज ज्याच्याकडे कष्ट आहे त्याच्याकडे पैसा आहे. जो मॅनेजमेंटने डोकं वापरतो, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे. आता होतं काय पोरांनो दादा, आपलं आपण फार चुकीचं मॅनेजमेंट करतो. आपल्याकडे चाकरी ही फार वेगळ्या पद्धतीने केली जाते. माझी विनंती एवढीच आहे, थोडं डोकं लावा. तर परिस्थिती फार बेकार येणार आहे आपल्याला. खरं सांगू का, आता फक्त कॉन्व्हेंट स्कूल आहे, इंग्लिश स्कूलची पद्धत आहे. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 20 दिवसाचा स्पोकन क्लास घेता तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, पण 20 पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळेल याची खात्री मात्र मी देऊ शकत नाही. पण आम्हाला अध्यात्माचा कुठला सार राहिला नाही. आम्हाला वाटतं थोडं 4 पुस्तकं जास्त शिकली की आम्ही ज्ञानोबा तुकोबापेक्षा मोठे होतो काय की. अवी शिकली सवरलेली पोरं आम्हाला म्हणतात, तुमचं वय काय, तुम्ही करता काय, तुमच्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जीने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन. मस्त लाईफ जगायची, स्टायलिश स्टँडर्ड मेंटेन करायचं, हाय क्लास लाईफस्टाईल जगायची. फेटा बांधता, कमर बांधता, लोकांना अंधश्रद्धा शिकवता. काय वाटतं, परमार्थ अंधश्रद्धा आहे. कधी विठ्ठल म्हणून बघा. नाही पॉझिटिव्हिटी वाढली तर नाव दुसरं ठेवा. सकारात्मकता वाढवायचं ताकद नामचिंतन देतं. पण तुम्ही काय करता, देवाचं नाव. महाराज लोकांच्या पाया पडलं की लेकरू होतो, हा तुमचा भ्रम आहे ना. आम्हाला कशाला दोष देता. कॉमन सेन्स आपल्यालाही पाहिजे. महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती, एवढं आपल्यालाही कळलं पाहिजे ना. आता हे जर आपल्याला कळत नाही, यात संप्रदायाचा काय दोष आला सांगा. ज्ञानोबा तुकोबा कधी म्हणले नवसं करा. ज्ञानोबा तुकोबा कधी म्हणले तुम्हाला नाही नाही तुम्ही हे धागा बांधला तर तुमचं चांगलं होईल म्हटले का माऊली कधी. ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. हे ज्ञानोबारायांचं स्पष्ट मत आहे. नामदेवराय म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कोणी काही. तुकोबाराय म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. हे का बरं ऐकत नाही तुम्ही, का विचार करत नाही या गोष्टीचा. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला, अशी शिक्षण संस्कृती आम्हाला आजही सांगते. पण कधी शिक्षण संस्कृतीनं हे सांगितलं का, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रकटले ते जलकलखित दिसे, तर या विजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आजपर्यंत कोणाच्या पदरात पडलं नाही. हेही सांगा ना, चाचूचेनी सांडसे खंडीज पै पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण पुन्हा विषय तिथंच आला. खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. मन आहे माय माऊल्या, मन आहे, चप्पल खरं घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. तुम्हीच मला सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचा. मला साबण सांगा, कुठं लिहिलंय, कुठे लिहिलं नाही. दिवाळीला मोती लावला नरकात जाशील आहे कुठं पोरांनो. तरी सुद्धा माझ्या सहित प्रत्येकाच्या घरात साबण कुठला येतो दिवाळीला, मोती. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात, मॅनेजमेंट. प्रत्येक साबणाचा 12 महिन्याचा खप एकीकडे आणि मोतीचा फक्त दिवाळीचा खप एकीकडे. का बरं, क्वांटिटी क्वालिटी नाही, क्वांटिटी. 4 माणसं एकच खोटं बोलली की या जगात खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं? हे मी नाही, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात. इट इज मॅनेजमेंट रे. दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. म्हणून तर 2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आताची त्रेता युगापासून चालत आली आहे दिवाळी.
आम्ही एका साबणावर नेऊन ठेवली. कधी नामदेव महाराजांना विचारा ना कशी असते दिवाळी. नामदेव महाराज सांगतील. विठोबाची राजा अम्मा नित्य दीपवाळी, अम्मा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची विभावी ओवाळी. विठोबाचे राजा अम्मा नित्य दिवाळी, अम्मा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची विभावी ओवाळी. विठोबाचे राजा अम्मा नित्य दीपवाळी, अम्मा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची विभावी ओवाळी. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. झाले राम राज गाय उणे मासी, धरणी धरी पिके गायी ओढिल्या म्हशी. राम वेळो विळावी गावोविये, दळिता कांडिता जे विता गवाई, दळिता कांडिता जे विता गवाई. एवढं झालं ना देवा. मग काय ही संत मंडळी सुखी असो. यांना कळलं पाहिजे खरं आणि खोटं. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. देवा आमचं लईच अवघड. ते कबीर महाराज सांगतात ना, अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो, सच्चा मरे भूकाया हा झूठा गुलगुले खाइयो. अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो. कसं चालणार आहे देवा. ह्यांना ते तुलसीदास लक्षात नाही ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हनुमान चालीसेमध्ये सांगितलं. इसवी सन पूर्ण युग सहस्त्र जोजन परभानु लिल्यो ताही मधुर फल जानू. प्रभु मुद्रिका मिली मुकमाही जल गईला जगैया जरजना. दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुम्हारे देत. राम द्वारे तुम रखवारे होत न अन्य बिनु पैसारे. सुख सुख लेगी तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो को डरना. आपण तेज समारो आपे तीनों लोक हाकते का. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुना. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा. जय 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 हनुमान को साई, कृपा करो गुरुदेव की राय. जो सतवार पाठ कर कोई, छूटई बंदी वहाँ सुख होई. जो ये पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजे नाथ हृदय वाडेरा. काय सावरते हो. हे कोणालाच पाठ नसावं. कचकच कांदा मात्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर. का रे कधी विचार केला दादांनो आपलं काय चुकतं. आपण फक्त बोंबलतो. आपलं चुकतं काय माहित आहे का. 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि पुन्हा म्हणायचं देवा बायको भेटना. कशी भेटल, भेटली तरी टिकत नसते असं वागल्यावर. तुम्ही विचार नाही करत या गोष्टीचा. हा नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड देवी कोपते म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. तुम्हाला खायचं तर तुम्ही खा ना बाबा, देवाला कशाला मध्ये घेता त्याच्यात. लय अवघड हो तुमचं. आकडात खायचं सोडत नाही, श्रावणात खात नाही. आणि आकडात खाल्लेलं देव बघत नाही का. तुम्हाला असं वाटतं का महादेव फक्त श्रावणातच जागा असतो. बाकीचे 11 महिने काय महादेव डोळे झाकून बसतो का. तू खा मी बघत नाही, तू खा. नाही पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणती रविवार आहे संपली दिवाळी आणा की. पिंट्याला बी आवडतंय. असली बायको नसली बरी हो. मी तुम्हाला कॉमन सांगते. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. जेवढं चांगलं अन्न खाल, सात्विक खाल, शरीर चांगलं राहील. शरीर चांगलं राहिलं पॉझिटिव्हिटी वाढेल, मन स्वच्छ राहील. अर्थात वाईट विचार डोक्यात येणार नाही. नाही तर काय राहिलंय मला सांगा. तुम्हाला काय वाटतं. अहो आपल्यापेक्षा तो रावण फार बरा, खरंच बरा. धरणगावकर बहीण म्हणून सांगते. दादा खरंच बरा. मला तर वाटतं आपल्यापेक्षा तो रावण खरंच फार बरा. बिचाऱ्याला कॉमन सेन्स तरी होता. बिचाऱ्याला सामान्य तरी कळायचं. बिचारा ज्ञानी तरी होता, भक्त तरी होता, आई बापाची सेवा तरी करायचा. आमचे टकल्यापासून गंध लावतात आणि बापाच्या कमरेत लात घालून देव भेटला नाही म्हणतात. अरे तू बाप ठोकला रे बाबा. कसा देव तुला गंधावर भेटेल. नाही भेटणार बाबा. वेडायस की काय तू. त्या रावणाला मंदोदरीनं विचारलं. मंदोदरी म्हणजे रावणाची पत्नी. मी शब्द गांभीर्यपूर्वक वापरते. रावणाची बायको सीतामाईपेक्षा सुंदर होत्या आणि ज्ञानी सुद्धा होत्या. मंदोदरीनं विचारलं रावणाला, स्वामी तुम्ही सीतामाईला उचललत खरं, पण त्यांच्या सावलीतही उभा राहिला नाहीत. जर तुम्हाला भोग घ्यायचाच नव्हता तर त्यांना उचललत का. आणि जर उचललत तर का भोग घेतला नाही. उत्तर कान देऊ नये का बरं का धरणगावकर. रावणाने सांगितलं बाई ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथं गेलो लक्ष्मण रेखा ओरंडावी म्हणून. पदर पसरला आणि तिला म्हटलो माय भिक्षाम दे ग माई. ज्या बाईला आई म्हणावं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवलात तर रावणाची बी नाही की ग. तेवढं तर मलाही कळतं की कोणावर नजर टाकायची आणि कोणावर नाही. काय वाटतं तुम्हाला. आपण बरे का तो. आपण फक्त म्हणायलाच आई ताई म्हणतो आहे की नाही. आणि टाळ्या जरा प्रेमानं वाजवा, नाही तर वाजवू नका. नुसता उपकार केला माझ्यावर. धर धर घे धर धर घे धर. कशाला रे दादा.
भक्ती लय अवघड आहे तुमचं. तुमचं कसं आहे ना दादा, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का रे हसतो? ती म्हणला कंडक्टरला फसवलं. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. आई शप्पथ शाण्याला कळलं महाराज. तुम्ही सांगा कंडक्टरचं काय गेलं? असलीच गत आहे आपली. आपल्या त्रासाचं उत्तरच आपल्याला कळत नाहीये. अदश्न संततानी कर्माणुबंधी मनुष्य लोके तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवमी नचुरात पार्थमया वेशित चित्तसाम. ज्यात गुंतलाय त्यातून तरायचं असेल तर तुला सारथी कोणावा हे तुला कळलं पाहिजे. एकदा कृष्णासारखा सारथी भेटला ना तुला, मग तुला फार चिंता वाटणार नाही. सारथी फक्त कृष्णासारखं पाहिजे. बा पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं देवा मी अर्जुन सोडणार नाही. चिंता वाटायला लागली देवाला. युद्ध सुरू झालं, शंख पुकारणी झाली, बाणावर बाण मारला, पाय गेला रथाचा. देवाला सहन झालं नाही. अर्जुनावर झालेला अन्याय भगवंताने उघड्या डोळ्याने बघितला. सुदर्शन चक्र फिरवलं भगवंतानी. भीष्माने सांगितलं, देवा तुला वचन दिलं होतं तू शस्त्र चालवायचं नाही, फक्त उपदेश करायचा. तू वचन दिलं होतंस मला की तू शस्त्र चालवणार, तू कस काय सुदर्शन चक्र फिरवलं? कृष्णाने भीष्मांना उत्तर दिलं, पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत माझ्या मित्रावर झालेला अन्याय कधीच सहन करणार नाही. हे वचन आहे माझं. मी स्वतःसाठी काही करेल पण माझ्या अर्जुनासाठी मी माझं वचनही मोडायला मागे पुढे बघणार. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी. मग कशाला कल्पनेची बाधा? नकोच ना असत्य, कारण सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत वास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. हे जग खरंच खोट्याचं आहे दादा, अवघड आहे. सगळेच आहेत असं नाही, सगळीच मुलं वाईट, सगळ्याच मुली वाईट असंही नाही. शेवटी हा आमचा भारत आहे. कौतुक आहे आम्हाला या गोष्टीचं की आम्ही संस्कृतीला टिकून जगतो. आजही आम्ही आईबापाला देव मानतो. कौतुक आहे आम्हाला आमच्या धर्माचं. दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलादीत आहे त्याला हिंदू म्हणावं, अशा सामर्थ्यवंत धर्मात जन्माला आलो. कौतुक आहे की आम्हाला आमचं. आणि करावं एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकोल्यांनी टाळी वाजवलीच नाही. तुम्हाला म्हणलं ना त्यांना माझी जिरवायची महाराज आहे की नाही. त्यांना हेच कळत नाही हो दादा, माझं काहीच जात नाही. इथे कोणाचं काय वागेले ज्याचे त्याने अनहित केले. महाराज म्हणतात आमचं काय वागेलं, जे गेलं ते तुमचंच जाणार आहे दादा. तुम्हाला हेच तर कळत नाही माऊली. परिस्थिती फार अवघड आहे हो आपली दादा. विनंती माझ्या विषयाकडे पण नको देवा, ही असत्यात गुंतायला नको. थोडा त्रास झाला तरी चालेल पण सत्याची बाजू हवी. कारण जेव्हा आम्ही सत्य स्वीकारू, जेव्हा आम्ही जगाचा विचार करणार नाही, त्या दिवशी आमची परिस्थिती, ज्या देहून तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहूला त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य सत्यात असतं. वेळ गेली तरी सामर्थ्य उभा राहतच की. करा ना विचार. ज्या माऊलींना ज्या आळंदीनं जाती बाहेर काढलं, आज तीच आळंदी म्हणते आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा. हे सत्य. पण महाराज म्हणतात ना, इथे अवस्था, जनाबाईंचं मत आहे, पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. आमच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता आहे, सेल्फ कॉन्फिडन्सची कमतरता आहे. सेल्फ कॉन्फिडन्स हवा रे. स्वतःवर विश्वास असला ना जग जिंकायची ताकद. लोकांच्या खोट्यात नाही मिसळायचं. नामदेव म्हणतात देवा लय जग खोट आहे. ही तर कसं आहे ना, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाहीत. त्याला कुठ म्हणायचं महाराज आहे की नाही. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? मुंगीचं. ऐका कीर्तन, कळणार आहे. म्हणात का सौ गीत गाय. अहो कसा शिवरंजनी म्हणणार आहे का तो? बोलता येत नाही त्याला. वेडे आहात का? नाही, सत्य आहे. इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमी अहंकार जास्त आहे. आमची परिस्थिती जरा अवघड आहे. पोरांनो खरंच थोडा आत्मविश्वास असू द्या. परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? देवळात जावंच लागेल? नाही. भजन करावंच लागेल? आहे त्या कामात राम समजा की. प्रामाणिकपणा असू द्या, काही लागत नाही रे.
यावर्षी माझं लॉ कम्प्लीट झालं. आमच्या फर्स्ट इयरला इंट्रोडक्शनच्या काळामध्ये आमच्या मेन क्लास टीचरांनी आम्हाला उभा केलं आणि सरांनी प्रत्येकाला प्रश्न विचारलं, तुझं नाव काय, तुझं गाव काय, कुठून आलास बाबा. प्रत्येकाला प्रश्न विचारताना सामर्थ्याने एक मुलगा उभा राहिला. सरनी त्याला विचारलं, तुझं नाव काय. उत्तर दिलं त्या पोराने. अख्खा वर्ग हसला, कारण तो पोरगा बोबडा होता. त्याने उत्तर दिलं बोबड्या भाषेमध्ये. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खस का, लॉला ऍडमिशन घेतलंस तू, वकील व्हायचंय म्हणे तुला. अरे तू कसं प्रॅक्टिकल देणार आहेस, थेरी मध्ये पासही होशील, पण प्रॅक्टिसचं काय, तुला केस देणार कोण आणि तू लढणार कशी. म्हणला थल ततलं बोलू नका. अरे कतलं बोलू, ततलं नाही तर कतलं बोलू. बर चल, तुला एखाद्यानं मया येऊन केस दिली, तू लढणार कशी. म्हणला कती बी ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुलच्याला कलल का, तू लल्लेली पुलच्याला कल्ली पण पाहिजे. नाही ललल म्हणजे ललल, कसा ललल. अरे शब्द पाहिजे, शब्दफेक पाहिजे, अमोघ वाणी पाहिजे, वाक्यरचना पाहिजे. वकिली करायची म्हणजे शब्दात ताकद पाहिजे की नाही तुझ्या. बोलता येत नाही रे तुला. तो म्हणला वडिलांचं स्वप्न आहे सर, मी वकील झालो पाहिजे. शब्दांकडे कोण लक्ष देते, टेक्निक महत्वाची आहे. सर म्हणले, हे बघ, हे 10 रामायणाचे ग्रंथ घे, माझ्या पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ तू विकलास ना, मास्तर की सोडून तुला ऍडमिशन देईल. पोरगा जिद्दी होता, पण ऍक्सेप्ट केलं चॅलेंज. पुढचं लेक्चर भरलं. सरांनी अंडरस्टिमेट केलं होतं, त्याला ग्राह्य धरलं होतं. पण बहीण म्हणून सांगते, लेख म्हणून सांगते, यश तेव्हाच मिळवावं जेव्हा अख्खं जग नजर रोखून आपल्या अपयशाची वाट बघत असतं, तेव्हा यश मिळवण्यात मजा असते. जेव्हा लोकांना वाटतं ना ह्याला जमणार नाही, तेव्हाच करून दाखवायचं. जेव्हा लोक म्हणतील ना या वर्षी नाही निघणार, हो त्याच वर्षी निघाली पाहिजे पोस्ट. ज्या वर्षी वाटतं ना यांना हे काय करतंय, हे शेतकऱ्याचं, हे गरीबाचं, हे काय माणसं बांधणार, याच्याकडे काय मॅनेजमेंट आहे, त्या दिवशी करायचं. लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या रे. माऊली म्हणले, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू. मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंतच करण्यात मजा आहे. ज्या दिवशी लोक चांगलं म्हणतील त्या दिवशी काय आनंद राहिला सांग बरं. जो आनंद आहे ना तो मिळवण्यात नाहीये, त्या मिळवण्याच्या प्रवासात आहे, ते सांगण्यात आहे, ती मजा. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभं केलं त्याला. का रे विकले का ग्रंथ. याने खाली मान घातली. सर म्हणले, विश्वास होता तुला जमणार नाही. पोराने वर मान करून सांगितलं, ठल ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते, मिनिमम 1, मी सगळे विकले. सर म्हणले, तुझ्याकडनं घेतले कुणी. सोपं आहे म्हणला, थल. प्रत्येकाला थांदितलं हे लामायण आहे, प्रत्येकाला थांदितलं हे लामायण आहे. हे लामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी वाटून दाखवतो. चला कळलं, त्यालाच कळलं. माणसं म्हणली दी आणि होय पुढं. तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटर्जी गणिमी कावा रे. हेच तर सगळं आहे दादा. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे. जेव्हा विकनेसला स्ट्रेंथ बनवाल ना, त्या दिवशी सुखाचे, आनंदाचे आणि यशाचे अधिकारी असाल. तुमचा आनंदच तुम्ही लोकांच्या हातात दिलाय. याने माझ्यासाठी केलं तर मी आनंदी, तुझ्यासाठी तू कर. आणि कोणाच्या पाया बिया पडायचं नाही, बिलकुल नाही. आपापलं सामर्थ्यानं हो, छोटा मोठा व्यवसाय असू द्या, काही होत नाही. थोडे दिवस जाऊ द्या कष्टात, एक दिवस नक्की मोठे व्हाल. बहीण म्हणून विश्वासानं सांगते, कुठल्याही गोष्टीसाठी, पैशासाठी तर नाहीच कधी लाचार व्हायचं. काय परिस्थिती झाली आपली, लय बेकार दादा. काय सरकारी नोकरीसाठी आम्ही एवढा जीव तोडतो, काही राहत नाही बघा आमच्या वाट्याला, काहीच राहत नाही. आमची पोरं आहेत ना, लोक म्हणतात, आता ही म्हातारी माणसं निसती म्हणतात, पोरं गेली, पोरं गेली, पोरं गेली. अहो पण बाबा काय गेली, बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही आमच्या पोरासाठी राखून काय ठेवलं, काय ठेवलं सांगा. तुमच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा काय करतील पोरं. हा, त्यांना ज्ञानोबा तुकोबाच माहित नाहीये, कसं त्यांना कळणार आहे काय धर्म आहे आपला, काय सामर्थ्य आहे आपलं. आता हे म्हातारा बायका, हो हे म्हातारे मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळतात. हो ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात, हे म्हणतात पोरं वाया गेली. म्हातारं गुणाचं, तेवढी पोरच वाया गेली हो आमची. म्हातारी गुणाचीच आहे ती. अहो काय सांगावं दादा, कचकच कांद्याला सगळ्यात पुढची लाईन तर म्हाताऱ्याची असते, मागं पोरं असते ती. लई चित्र दादा, फक्त म्हातारी पोरं वाया गेली म्हणतात. आता या म्हातारा बायका कसं दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयुक्त भेटलं होय ग माय. पण हे बोलताना तू काय करती, तू मिसरी चुळती.
तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भगर वास आहे त्या मिसरीचा. आई शपथ सांगा, मिसरा लावणारीचा हातभर वास येतो, तसल्या तोंडानं नातवाचा मचामच मुक घेती. ही गुणाची. अहो मला खरं सांगा, मिसरी म्हणजे तंबाखू भाजलेली काय आणि न भाजलेली काय? आमलं ते आमलंच ना. एवढ्या लहानपणी लेकरांना तुम्ही त्याचा वास देता, त्याला सवय नाही लागणार. फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवायचं नसतं, कुळाचाही विचार करायचा असतो. आपल्या घरात ज्ञानेश्वरी आहे का? आपल्या घरात गाथा आहे का? काय पोरांना शिकवणार आहेत आपण? करा ना या गोष्टीचा विचार. आणि तशी लेकरं लय बरी आहेत. आजही 90% महाराष्ट्राचे सप्ते तरुणांच्या जीवावर होतात. पत्रवाळ्या उचलायला पोरं असतात, पंक्ती वाढायला पोरं असतात, टाळ घेऊन उभं राहायला पोरं असतात, काकड्याला सुद्धा असतात, ज्ञानेश्वरी पारायणाला असतात. अरे शिवजयंती, भीम जयंती, फुले जयंती कोण करतात रे? पोरच करतात ना. काहीतरी ह्याही गोष्टीचा विचार करायचा. धर्मासाठी जीव द्यायला तयार असतात ती पोरं, पण मार्गदर्शन योग्य नको का? साथ देणारा सामर्थ्यवंत नको का? असंच पोरग होय, नोकरीच लागे ना, कंटाळला, आई बापाची स्वप्न पूर्ण करायची होती. अहो फार शिक्षण घेतलं होतं, बीएससी झाली होती त्याची, चांगलं ग्रॅज्युएशन केलं होतं, एमएससीच्या नादी लागला होता, पण विचार केला त्यानं करून काय भेटणार आहे. बीएससी कंप्लीट केली आणि असंच धरणगाव सारख्या गावामध्ये एक गार्डन होतं. त्या गार्डन मध्ये माणसं यायची. प्राणी संग्रहालयासारखं संग्रहालय होतं, बरेच प्राणी होते. तो त्या गार्डनच्या मालकाकडे गेला, म्हणला साहेब काय गार्डन मध्ये साफसफाईचं काम असेल तर द्या, पाया पडतो तुमच्या, गरज आहे माझ्या घरच्यांना. मॅनेजमेंट वगैरे काय असेल तर मी करतो बाबा, जमतं मला चांगलं. नाही म्हणे, ते तर जमणार नाही, आम्ही तुला मॅनेजमेंट इतकीच पगार देऊ, पण एक काम कर, आमच्या गार्डन मध्ये अस्वल मेलाय. काय मेला? अस्वल मेलाय. त्या अस्वलाचे कपडे घाल आणि काय एवढा फरक नाही वाटणार, अस्वलाचं सोंग कर, तुला पैसे देतो. याला गरज होती बिचाराला पैशाची. ह्याने अस्वलाचे कपडे घेऊन नाचायचा, माणसं आली की उड्या मारून दाखवायचा. त्याचं नशीब इतकं वाईट, एके दिवशी त्याच्याच कॉलेजमधली ट्रिप त्याच्या गार्डन मध्ये आली आणि त्यातली एखादी पोरगी जुन्या काळात ह्याला आवडत असावी, तिच्याकडे बघून ही लईच नाचलो, पण ही नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेलो. अवघडच असतं जरा नाही का? त्याला कळलंच नाही आपण मृत्यूच्या तोंडात गेलो. वाघाचा पिंजरा दिसल्यावर त्याला जाणवलं की आता वाघाच्या जवळ आलोय आपण, आपलं काही खरं दिसत नाही. तो नाचायला लागला, वाचवा वाचवा वाचवा. आता हा अस्वल, अस्वलाला कुठे बोलायला येतं का? पण तो आत ओरडायला लागला. लोक विचार करायला लागले, आवाज कुठून येतोय, आवाज कुठून येतोय, वाचवा वाचवा वाचवा. वाघाने त्याचा हळूच हात धरला, म्हणला ओरडू नको, तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. बीएससी करणारा अस्वल होता आणि एमएससी करणारा वाघ होता. मार्गदर्शन चुकलं ना, अशीच नाचायची वेळ येते बरं का. पाया पडतं तुमच्या. योग्य मार्गदर्शनाची माणसं आयुष्यात असू दे. मालक योग्य नसला की अशीच नाचायची वेळ येते. मालक पंढरीच्या मालकासारखा भेटला की राजा याची कांता, काय भीक मागे मनाची आजोगे. ही संत मंडळी एकदा असं त्यातनं बाहेर पडलो ना आम्ही, आम्हाला योग्य गुरु भेटला ना, आम्हाला चिंताच नाही बघा कुठल्या गोष्टीची. तर आम्हाला आयुष्यभर नाचावं लागणार आहे त्याला. नको नाचावं पण सत्याच्या ठिकाणी. इथे एकदा आनंदाने व्यक्त करता आम्हाला सामर्थ्य मिळालं ना, आम्ही बाकी कशाचा विचार करत नाही विठ्ठला. तेच नामदार आहे म्हणतात, देवा नको माझ्यासाठी कल्पना ही नकोच. ही कल्पना म्हणजे संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोणी मडी मनर्थांच्या उतरंडी उतरी रची. माऊली म्हणतात एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. नकोच कशाला सत्य असत्याचा गोंधळ. हे फार विचित्र आहे दादा. हे म्हणजे कसं, ते किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. अंधारात कापडाचा जरी साप दिसला तरी आम्हाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. नको देवा असं आयुष्य. आमच्यासाठी सत्याची जागा असावी आणि सत्य परमात्मा असेल तर आम्हाला त्याला भेटण्याचं सामर्थ्य मिळवणारे संत असावे. एकदा ज्ञानोबांसारखी माय भेटली, तुकोबांसारखा बाप भेटला तर काय चिंता आहे देवा. त्या मार्गावर जायचं सामर्थ्य मिळावं. वेळ जायची आधी, वेळ गेल्यावर पुन्हा काही मजा नाही बरं. आम्हाला आजकाल शिकली सवरलेली माणसं म्हणतात, आम्ही त्यांना विचारलं का रे बाबा हाय क्लास आहात, हाय सोसायटीमध्ये राहता, वेल एज्युकेटेड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसलं नाहीत. पोरं आम्हाला सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे मात्र तुम्ही नाकारू शकत नाही. देव आहे म्हणून चाललंय बघा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी अनु रेणू मी सुरुवात मी शेवट मी अनंत कालवी. तू नाकारतोस तरी कसा मला देवा. नाही देवाला. आणि काय झालं माहितीये का दादा, तशी पद्धत नाही राहिली शिक्षणाची, त्याच्यामुळे परिस्थिती अवघड आहे. मला वाटतं काही दिवसांनी लोकांना कीर्तन, काही दिवसानं काय
आजही काही लोकांना कीर्तन कळत, कीर्तन काय आहे हे माहीत उगती प्रतापदादासारखी गुलाबदादांसारखी माणसं आहेत ज्यांना राजकारणात राहून बी संप्रदाय माहित आहे म्हणून ते नियोजन चांगलं करतात. नाही तर काही काही माणसं अजूनही म्हणतात हॅलो ताई तुमचा प्रोग्राम घ्यायचा होता. प्रोग्राम करते होय मी, प्रोग्राम दिसतो तुला ह्यो? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला सप्त्यात घालायचं होतं. सप्त्यात काही बोलाव माणसं त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? सुपारी घेते मी काय माणसाचे खून करते होय रे? मग काय माणसं मारीत फिरते सुपारी घ्यायला? त्याच्यापेक्षा भंगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच चाना. त्याच्या पकवास डोक्यात घालून सांगला पाहिजे ह्याला पकवास म्हणतात म्हणून. विचित्र लोक रे दादा. मला तर असल्या नमुन्याचे लोक भेटतात. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं आत्ता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. कसला शाणा म्हणायचा. एक कीर्तन झाल्यावर उभा राहिला माईकवर म्हटला रामकृष्ण हरी. आपल्या भागात आपल्या गावात हरिभक्त परमेश्वरला ताई पाटील आल्या. त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. आपल्या गावातर्फे आपल्या कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मी हाय. लोक विचित्र रे दादा. काय बोलतील याचा भरोसा खरंच नाही हो. माझी विनंती नक्कच नादी लागू यांच्या. आता एवढा जरी सुंदर सोहळा या भाविक दादांच्या वाढदिवसाला झाला, या सगळ्या संयोजक आयोजकांनी मित्रमंडळांनी केला, तुम्हाला काय वाटतं? अख्खं धरणगाव चांगलं म्हणेल? दोन चार तरी खौट बोलणार ना. त्याचं काय असतंय दिखाव्यासाठी करतात. इलेक्शन जवळ आलंय, पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं महाराज. लोक आहेत रे ती. कुणी म्हणलं की नाही अरे त्या पप्पू भाऊच्या वाढदिवसाला शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे. ती म्हणणार हा ठेवलंय त्यांनी पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा काय गरज आहे का? मरल ना ती ठेवणारा. आधीच तर सकाळपासून पाऊस आहे, जीवात जीव नाही त्यांच्या. 10 खुर्च्या उचलल्या, 10 ठेवल्या. ती माईक मला तर मराय झालता. कसा जाऊ कसा ओढ ही नाही बी म्हणी ना ती उचलाय बी नाही. पैसे गुतले तर माझं घोंगडं गुतलंय. लोक आहेत रे ती उद्याच्याला विचारणार कस काय झालं. आणि जर कोणी आता घेतले बी 2-4 ती जाऊन म्हणणार काय नाही रे कुत्र नव्हतं. मग ही कोण होती? तुम्ही आयुष्यात किती चांगलं करा दादा. लोक जर चांगलं बोलली ना अहो लोक म्हणजे लोक दादा. तुम्हाला काय सांगायचं. गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा हो याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात बाबा हो ह्यानं बरी केली. अरे करू काय? तू कुठून तरी जगू द्यायचा आम्हाला. मी माझं हो का मी माझं पर्सनल सांगते. शांत कीर्तन केलं न्याबलाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहून गेलो. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात काय नव्हतं येत याड्याला, नाचू नाचू जिरीवलं. अरे करू काय? मला एक सांगा, ज्या वयात तुमची लेकरं चुकीच्या मार्गावर आहेत त्या वयात जर ही लेकरं पंढरीच्या मार्गावर असतील, काहीतरी आईबापाची पुण्याई असेल का नाही? काहीतरी थोडीफार तरी करा ना, ऍक्सेप्ट करा. काहीतरी प्रारब्ध चांगलं. पण महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं ही सगळ्यात मोठं कौतुकच झालं बघा. तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. लोक इतकी वाईट. माझं मत एकच आहे. आज पप्पू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त संकीर्तन आहे ना, माणसं किती गोळा झाली काय झाली खरं सांगा. आता तरी मान्य कराल की नाही? बरं सकाळपासून पाऊस चालू आहे मान्य. सकाळपासून दर 10 मिनिटाला 20 मिनिटाला अर्ध्या तासाला 1 तासाला पाऊस येतोय. आपण जसं कीर्तन चालू केलंय फक्त पंचपदी तेवढी आपली पावसात झाली. पंचपदी नंतर थेंब पडला. हे तुमच्या कष्टाचं आणि तुमच्या इच्छाशक्तीचं फळ आहे. यालाच पांडुरंग म्हणायचं. आणि हाच पांडुरंग बरं का आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आय विल डू इट. मी करू शकते. का नाही? संकट किती असू दे मी मागे सरकणार नाही. विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं रे. सायन्सचा विषय गेला तर विषय काढायचा असतो. मागचा एक्सपिरियन्स आणि आत्ताचं कष्ट हे तुम्हाला विषयापर्यंत त्या यशापर्यंत पोहोचवतं. याचा विचार करा कधीतरी. नका रे सरकू मागे. लोकांना बोलू द्या काय बोलायचं ते. लोक आहेत रे ती. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती सिंह घोडे नांगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? लोक हसतात. चांगलं काही करायला लागलं की लोक हसतातच. लोक म्हणले एवढूसा जीव तुझा ग, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे का लय बोलती. मला बायका तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. ती टीव्ही आहे तिथं बऱ्यापैकी खोटं असतं.
हा तुम्ही एवढे जमलात ना, ह्यातले अर्धेच कीर्तन ऐकायला लोक आले, ह्यातले अर्धी एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. तुम्हाला प्रामाणिकपणे मी बहीण म्हणून सांगते, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते माणसात. खरंच नाही, त्याच्या त्या जो माणसाची कंटिन्युटी असते ना, त्याच्यामध्ये ताकद असते. तुम्ही जे सातत्यानं करता ना, मी कीर्तन करते त्याला आज 19 वर्ष झाली. 24 वर्षाचं वय आहे माझं. मी वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं, कारण माझा बाप माळकरी आहे, माझी आई माळकरी आहे, माझा आजा पंजा पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. बिचारे आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळले. मी म्हंटल ना, लोक काही बोलू द्या रे, तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाहीच आहे बरं का संयोजक आयोजक. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाहीच आहे. तुम्ही वाढदिवसाला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे, हे जास्त गरजेचं आहे. हे तुमच्या संस्कारांची पावती आहे की तुम्ही अभिष्ट चिंतन सोहळा कसा करताय. माणसं गोळा करायची काय अवघड आहे. ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती. फक्त या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवायला पाहिजे होती. कळलं, त्यालाच कळलं महाराज. असं पावसात उभा राहून ऐकलं असतं, तुझ्यासाठी गेली उलट एनर्जी जास्त आली असती पावसामध्ये. माईक घालून हाणलं पाहिजे, ठेवणाऱ्याला विण करणाऱ्याला विण. विचित्र आहे का रे तुम्ही. तुम्हाला असं नाही कळत चुकतं बाबा, हे असं नाहीये योग्य. बाया वाचवणारे आपण बाया नाचवतोय हे चुकत असं नाही वाटत तुम्हाला. काय परिणाम झाला सांगा याचा. काय वाटतं तुम्हाला, यातनं काय मिळालं. परिस्थिती खूप वाईट झाली बरं का महाराष्ट्राची. मला वाटतं खरंच मी छत्रपतींविषयीच बोलते, याचा असा अर्थ नाहीये की मला बाकी कोणाविषयी आदर नाही. मला खरंच वाटतं पहिली माणसं आता असायला पाहिजे होती. खरंच भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. कौतुक आहे मला तिचं. इट इज वेल एज्युकेटेड. संस्कृती स्वीकारून MBBS पूर्ण केलं त्यांनी. इंग्लंड युनिव्हर्सिटीने सांगितलं, सर आमच्या कॉलेजला ऍडमिशन हवंय तर ख्रिश्चन संस्कृती स्वीकारा. गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट टाय घालून या आमच्या कॉलेजला. कुंकू काढा, गळ्यातलं डोरलं काढा, त्या हिरव्या बांगड्या काढा आणि मग बसा, नाही तर नाही बसू देणार. फरशीवर बसायच्या. त्यांना नाही वाटलं अनकम्फर्टेबल, ऑकवर्ड नाही फील झालं त्यांना ऑकवर्ड. त्यांनी धटकावून सांगितलं, त्यांनी निर्भीडपणे नजर वर करून सांगितलं, डॉक्टर होईल तेही नवऱ्याचं कुंकू लावून नऊवारीतच होईल आणि जगाला दाखवून दाखवेल. शिक्षणाची पोशाखाचा काही संबंध. शिक्षणाचा आणि पोशाखाचा काय संबंध आहे. ऑकवर्डनेस, अनकम्फर्टेबल आलो कुठून. इट इज वेल एज्युकेटेड. संस्कृती धरून सांभाळलं रे सगळं त्या बाईने. आज नाव आहे हो त्यांचं. कपाळात कुंकू लावलंच, गळ्यात डोरलं घातलंच, खांद्यावर पदर घेऊन थाटात गेल्या कॉलेजला. झाले MBBS, केली हिस्ट्री निर्माण. करा ना विचार. त्या रमाबाई आंबेडकरांचा त्यांचाही विचार करा. काय सामर्थ्य हो. अनाथाची पोरं तसल्या क्षयरोगामध्ये शिकवली त्यांनी, मोठी केली. करा सावित्रीबाई फुलेंचा विचार. अरे दगड धोंडे खालून सुद्धा पोरींना मोठं केलंच की त्या बाईने. त्या अहिल्याबाई होळकर यांचा का आदर्श घेत नाही तुम्ही. जर तुम्हाला मदर तेरेसाचा आदर्श आहे तर अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घ्या. ज्या बाईनं डोक्यावर पदर घेऊन या भारतातल्या सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ती बाई का डोक्यात राहत नाही तुमच्या. जिनं आईचा आणि गाईला एका नजरेत बघितलं, त्याही स्त्रीचा सन्मान करा की. पण मी म्हणलं ना, क्वांटिटी. पुस्तकात जे शिकवलं जातं ते आम्ही डोक्यात ठेवतो. काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही. खरंच नाही राहणार. ती इंग्लिश मीडियमची मॅडम फळ्यावर असं एखादं चित्र काढेल महाराजाचं आणि शिकवेल, लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. आणि मग पोरं विचारतील, मिस. ते मॅडम वगैरे राहिलं नाही आता, शिक्षिका वगैरे, ताई बाई वगैरे. मिस, व्हॉट इज द बोआ. मग मिस सांगेल असायचा, कंबर बांधायचा, फेटा बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बोआ. मग पोरं विचारतील, मिस आजकाल दिसत नाही. मिस सांगेल लाईक डायनासॉर. ते डायनासॉर जसा नामशेष झाला तसा बुवा एके दिवशी नामशेष होईल पृथ्वी तलावर. तुम्हाला एक सांगू का, पांडुरंगानं माझं ऐकावं धरणगावकर. फक्त पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. मी अख्खी माणसं सुधारवी. हा, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. जी सोमवारी खाते त्याचं जळलं पाहिजे आणि जी एखादच करते त्याचं फुललं पाहिजे महाराज. पण देव नाही हो माझ्यासारखा. देवात आणि माझ्यात खरंच फार फरक आहे.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु माझा विठ्ठल म्हणजे उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या तो सगळ्यांना समान बघतो बघा संतही अगदी तसेच त्यास आपल्यासारखा भेदभाव नाही करत माझी मतं आहेत काही वेगळी खरंच आहे मला वाटतं आपापलं सांभाळावं गाव आपलं देश आपला धर्म आपला परंपरा आपली ज्ञान आपलं मग ते अधिकार सुद्धा आपलाच हवा हे माझं पर्सनल मत आहे मला वाटतं शिवशाही असावी का वाटू नये पोरगी आहे मी का वाटू नये हिंदवी स्वराज्यात सगळ्यात पहिल्यांदा सन्मान स्त्रीलाच दिला जायचा मग एक पोरगी म्हणून मला शिवशाही का वाटू नये कारण मी कानाने आणि डोळ्यांनी ऐकतेय 12-13 वर्षाच्या आर्या नावाच्या 17 जिल्ह्यातल्या मुलीवर अन्याय करून अत्याचार करून जर तिच्या डोक्यात जातं घालून तिचा जीव घेतला जात असेल तर मला शिवशाही हवी आहे मला पुन्हा पुन्हा कोपर्डीसारख्या घटना नको आहेत मला पुन्हा पुन्हा कुठल्या तरी डॉक्टरचा जीव नाही जाऊ द्यायचा मला खरंच शिवशाही हवी आहे काय वाटलं असेल त्या आईच्या जीवाला जिनं पोटच्या गोळ्याला चिरडताना पाहिलं असेल तुमच्या पोटची असती तर दादा काय वाटलं असतं परिस्थिती महाराष्ट्राची दुसऱ्या राज्यांसारखी देशासारखी करू नका जर मर्यादा आहे भारतात तर ती टिकवून ठेवा जर आई बापाचा सन्मान केला जातो तर तो टिकवून ठेवा जर संतांना घाबरून आपण चांगलं वागू शकतो तर ते टिकवून ठेवा पाया पडतं तुमच्या आता इतकी वाईट दिवस येतील पुन्हा एकदा आदिलशाही निजामशाही यायला वेळ लागणार नाही दादा आठवा 450 वर्षापूर्वीचा काळ थयात थयात डोक्यावर नाचत होते आपल्या आई बहिणी उचलल्या अब्रू लुटली मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली पंढरपुरातल्या विठ्ठलाला तुळजापुरातल्या तुळजा भवानीला आणि त्या कोल्हापूरच्या ज्योतिबाला सुद्धा यांनीच हलवलं बरं का ती परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नका जर आज या काळामध्ये ज्ञानोबारांच्या सप्तशतकराच्या सामर्थ्याला आम्ही सुवर्ण कळस चढवू शकतो तर हे कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आहे की आम्ही त्या कळसाला सामर्थ्याने उभा करू शकतो नाही तर आजही आम्हाला कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती आणि अजून नाही जागे झालात तर घ्यावीच लागेल काही दिवसांनी विचारावं लागेल जहापणा थोडा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले पोकळ बांबाचे ठोकेच बसतील दुसरं काहीच बसायचं नाही महाराज तुम्हाला कीर्तन काय घेऊन बसलात तुम्ही अरे आपल्या आजही महाराष्ट्राची सुरुवात काकड्यानंच झाली पाहिजे आजही आपली गाव वासुदेवानंच उठली पाहिजे आजही आपली संध्याकाळ भजनाने हरिपाठानेच झाली पाहिजे आजही आपल्या घरात रामनाम गुंजलंच पाहिजे का नको राहणं जागे जरा करा विचार काय चाललंय दादा 17 वर्षाचे होते शिवराय माऊली 17 वर्षाचे नुकतंच शिक्षण करणं पूर्ण करून पुण्याला परतले होते आऊसाहेब तुळजाभवानी समोर डसा रडत होत्या राजांनी विचारलं आऊसाहेब तुमच्या डोळ्यात पाणी दगडासारख्या कणकर तुम्ही पाषाणासारखं हृदय तुमच्याकडे बघून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सांभाळतो आम्ही बाळगतो आम्ही मोठं करण्याची स्वप्न बघतो आम्ही आऊसाहेब तुमच्यासारख्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी उगच येणार नाही असं काय झालं ज्यांनी तुमच्या हृदयाला सुद्धा पाजर फुटला नेमकं काय वाईट घडलं की तुमच्या डोळ्यात आसू आहे आऊसाहेबांना डोळ्याची आसवं पुसून सांगावं बाळराचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतो आम्ही त्यांच्यासाठी तुम्हाला तयार करतो आम्ही अहो सगळं काही झालं पण माझी स्त्री सुरक्षित नाही रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्या त्यानं पोरगी उचलली आबरूची माती केली तेवढ्यात भागलं नाही त्याचं जीव घेतला त्या 13-14 वर्षाच्या पोरीचा विहिरीत ढकलून दिलं स्वतःच्या सत्तेचा आणि स्वतःच्या पैशाचा गैरवापर केला माज केला आणि वर मान करून म्हटला येत नाही कुठलं स्वराज्य कुठले छत्रपती आणि कुठले आऊसाहेब नाही त्या बाईच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आईबाप डोळ्यासमोर येऊन उभा राहिले पदर पसरला त्या बाईनं माझ्याकडे विचारलं आऊसाहेब हिंदवी स्वराज्य उभं करायचं तुम्हाला जिथे आई बहिणीवर वाईट नजर टाकली जाते ते हिंदवी स्वराज्य टिकेल का उत्तर नाही देता आलं राज मला कसं उत्तर देऊ पोटच्या पोरी सारखं वाटलं डोळ्यातनं पाणी आलं तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगते धर्माचा विजय करणं फार गरजेचं आहे राजा छत्रपतींना सहन झालं नाही वय वर्ष 17 तळपायाच्या मस्तकाला गेली आणा त्या रांजाच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर राजा येत नाही धरून आण सैनिक लावले पाठीशी धरून आणला राजाचा पाटील आधी उघडा करा त्याला आधी उघडा करा माझ्या डोळ्या देखत त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा मरू देऊ नका तसाच जिवंत स्वराज्याच्या वेशीवर टांगा आणि पेटवा दौंडी जो कोणी हिंदवी स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकेल हा शिवा त्या प्रत्येकाचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही हिम्मत नाही झाली पुन्हा कोणाची पोरीकडं नजर वर करायची मग का नको आम्हाला शिवशाही का नको आम्हाला आमच्या धर्माचा विजय आम्ही सामर्थ्याने सांगतो यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः हे फक्त बोलायचंच झालं की हो ऐकतो कोण
काय राहिलं सांगा? तुमची बहीण तुमची आणि बाकीचं नको दादा. पण कौतुक आहे मला. जगू नका ला कहो तुम्ही. कशाला जागते रे तुम्ही? लय भारी. खरंच तुम्हाला काही घेणं नाही बरं. तुम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस. साला तिकडं गाव पेटलं तरी चालतंय. आपलं ढेरग भरतंय ना बस. देव देश धर्म पेट ना का. खरं सांग का, बिचारे जे आपल्यासाठी मेले ते विचार करीत असतील बरं का. ते म्हणत असतील काय देश झाला. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. खतरनाक आहे आपण. आपलं म्हणजे माणसाची मेंटॅलिटी इतकी खतरनाक आहे आपल्याकडे. अहो चोर पकडायची मशीन होती जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लय खतरनाक आमच्याकडे बाबा बाबा बाबा. असली भारी डोक्याची माणसं आहेत ना. अहो देवाला फसवतात. माणसांचं काय घेऊन बसले लोक. देवाला फसवतात. देवाची भक्ती सुद्धा अशी नाही हो. देवाने काहीतरी द्यावं म्हणून परमार्थ नाहीये. सगळ्या कल्पनेचा परमार्थ आहे. नको देवा, आमच्यासाठी परमार्थ असा असावा ज्यात कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नसावा. अगदी मीराबाईंसारखा, अगदी राधेसारखा कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नको देवा. हे एकदा आम्हाला जमलं ना मग काय आम्ही सुखीच सुखी. आम्ही एकदा असत्यातनं बाहेर पडलो ना देवा, एकदा कल्पनेतनं खोट्यातनं बाहेर पडलो ना देवा, सुखी राहायचं म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा कामनेस, शांतता, नम्रता असली पाहिजे आयुष्यात. हो की नाही ग माय? खरं सांगा बरं, एवढी दिवाळी गेली, नात्याचा प्रेमाचा काय संबंध राहिला ग दिवाळी? प्रत्येक जण आपापल्या अहंकारात बरं का. आणि अहंकारात कुणी असू द्या, ते समोर असला तरी दिसत नाही. पाडव्याचा दिवस आहे. पाडवा माहित आहे आपला? दिवाळीचा पाडवा आता गेला ना, परवाच झाला ना पाडवा. काल भाऊबीज आणि परवा पाडवा. तुमच्याकडे पाडव्याला कोण कुणाला ओवाळतं? माय माऊल्या, पाडव्याला कोण? बोला माय. आपल्याला कुठं बोलायला शिकवावं लागतं का? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळ? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? हा, तुम्ही लय खुश होऊ नका. तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही. तुम्हाला एकच सांगते, बायको काही मागणार नाही. अशा बायका लय गोड असतात. वर्षभर तुमच्याच खिशातले हळूहळू हळूहळू नोटा काढतात. तीच दिवाळीला घेऊन जातात, त्याचीच साडी घेतात आणि तीच तुम्हाला आणून दाखवतात. बघा माझ्या भावानं घेतली. बायका फार गोड महाराज आहे की नाही? बायकांसारखं मॅनेजमेंटच कोणाला जमत नाही. बायका गोड असतात. काही लागत नाही बिचाऱ्यांना. सोनानं कमी द्या, पैसा अडका कमी द्या, पण जो पुरुष बायकोचा 4 माणसात अपमान करत नाही, ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते. हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते. सन्मानानं वागवा फक्त बायकांना, बाकी काही नाही. तुम्ही सांगा माय, पाडव्याला कुणाला ववाळायचं? पाडव्याला नवऱ्याला. हुशार आहेत बघा, धरणगावच्या बाया गड आहेत. पाडव्याला नवऱ्याला आणि भाऊबीजेला भावाला. अगदी बरोबर आहे. तुम्ही दिवस चुकवू नका. भाऊबीज चुकली तरी हरकत नाही. भाऊ लय असते. कळतो की तुम्हाला? पाडवा बरं का. पाडव्याला बिचारा नवरा ओवाळायचा. आणि पाडव्याचा दिवस, पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदेचा दिवस दिवाळीतला. रखमाई मात्र नक्षत्रासारख्या नटल्या. अगदी 16 शृंगार केला. इतक्या देखण्या दिसत होत्या. पांडुरंग परमात्म्यासमोर ओवाळायला आल्या. मी देवाला म्हणल्या, देवा रोज पहिल्यांदा भक्त ओवाळतात, आज माझा अधिकार आहे, आज पाडवा आहे, आज मला ओवाळू द्या. इतक्या गोड दिसत होत्या. पांडुरंगाने सहज म्हणावं रखमाईला, रखमा किती गोड दिसतेस ग. आता तुम्हीच मला सांगा टाळकरी. साध्या माणसाने कौतुक केलं तरी अहंकार येतो. कुणी नुसतं म्हणावं ताई काय कीर्तन केलं, ताई ढगातच. आता ताईला अक्कल पाहिजे. ज्यानं म्हणलंय त्यानं कीर्तनच जिंदगीत पहिल्यांदा ऐकलंय, ते तुला कीर्तनाचं काय सांगणार नाही. कीर्तन चांगलं झालंय गुरुकडनं, बाकी परंपरेच्या माणसाकडनं ऐकावं, कोणाकडनं कसं ऐकावं दादा, हे की नाही? मग मजा नाही त्याच्यात. मग आता तुम्ही मला सांगा, साध्या माणसाने कौतुक केलं तरी अहंकार येतो. कौतुक देवानं केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कौतुक करणारच तेवढं मोठं आहे ना. जगाच्या बापानं कौतुक केलंय. रखमाई मातेला अहंकार आला. रखमाई माता म्हटल्या मनातल्या मनात, रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसते सुंदर, नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला पण आपल्यासारखे नाही. देवाला मनातलं सुद्धा कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देव मनातल्या मनात म्हणल्या, रखमाबाई तुम्ही आता या ओवाळायला. रखमाबाई गाभाऱ्यात ओवाळायला गेल्या पांडुरंगाला. पण पांडुरंग काही सापडलाच नाही. नामदेवराय सांगतात,
लाजली गी माया तक म्हणावो वाढू आता कवनावो वाढू हे तिकडे पाय तिकडे तिकडे पाय तिकडे चतुर भुज वाढू लाजले गे माये आता कवनावो वाढू आता कवनावो वाढू तिकडे पाय तिकडे तिकडे पाय तिकडे चतुर भुज वाढू लाजली गी माया तक म्हणावो वाढू जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू लाजले बाई आता जिकडे बघेल तिकडे माझाच नवरा यातला माझा कुठला म्हणजे जिकडे बघेल तिकडे पांडुरंगच होता यातला खरा पांडुरंग कुठला रखमाई माता रडकुंडीला आल्या रडेनिशी झाल्या नामदेवराय म्हणले आई काय झालं एवढं रडायला रखमाई माता म्हणल्या बघा ना देव मस्करी करतायत सगळीकडे देवासारखे दिसतायत यातले देव नेमके कुठले रखमाई माता मनातल्या मनात देवाला म्हणला देवा एकदा इशारा करून सांगा यातले खरे तुम्ही कुणी पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले देव म्हणला बस बोंबलत तुला कोण म्हटलं होतं अहंकार करायला देव काही ऐकत नाही नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका मी सांगतो यातला खरा पांडुरंग कोणता वैजयंती माळकळा श्री वत्सलांछन विष्णुदास नामायाने दाविली लिखून हे विष्णुदास नामायने दावी लिखून विष्णुदास नामायने दावी लिखून विष्णुदास नामायने दावी लिखून वैजयंती माळकळा श्री वत्सलांछन विष्णुदास नामायाने दाविली खून विष्णुदास शब्द बघा ना दासत्व आहे नम्रता आहे अहंकार नाहीये जिथे अहंकार नाहीये तिथे परमात्मा दिसतो जिथे मत्सर आहे निंदा आहे द्वेष आहे किती परमार्थ करावं किती गोड गा किती गोड वाजवा किती गोड कीर्तन करा हो की नाही 7 गोष्टी नरकात नेतातच पहिलं मांस भक्षण दुसरं मदिरा भक्षण तिसरं जुगार चौथं चोरी पाचवं परस्त्री गमन 6वं वेश्यागमन आणि 7वं निंदा काय वाटतं 6 गोष्टीतनं वाचा 7व्यातनं तुम्ही आणि मी आपण दोघे करा थिंक अबाउट इट विचार करा नाही वाचू शकत तुम्ही आणि मी आपण सगळेच आपल्याला एकामेकाची आणि आपल्या संप्रदायातल्या माणसांचे पाय खेचायला फार मजा वाटते हरकत नाही माझं मत एकच असतं माणूस चुकणं बरोबर असणं हे माणसाच्या बुद्धिमत्तेवर जरी अवलंबून असलं तरी पुढच्याचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तसा सामर्थ्यवंत पाहिजे दुर्योधनाला सगळेच चुकीचे दिसले अर्जुनाला सगळेच बरोबर दिसले कदाचित त्यांच्या बुद्धिमत्तेचा विषय होता तो आपलंही तसंच आहे मी म्हटलं ना लोक ग्राह्य धरतात जंगलातले सगळेच प्राणी म्हणले चिमणीला एवढूसा जीव तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझेल का लक्षात आहे का फिरत जा पण येत जा महाराज बरं का थोडंफार लक्षात ठेवायचं चिमणी म्हणली खरंय दादा तुझं माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माझं कर्म सत्य कदाचित मीर फार ज्ञानी नसेल माझं फार स्वरात येत नसेल माझं गायन फार चांगलं नसेल मी फार गोड कीर्तन करत नसेल पण एवढं मात्र खरं माझं नाव कीर्तन बंद पाडणाऱ्यात नाही कीर्तन करणाऱ्यात तरी असेल एवढं तरी करू शकतो आपण हे की नाही माझं नाव लोकांचं वाटोळं करण्यात नाही लोकांचं चांगलं करणाऱ्यात तरी मग ते कर्माचा विषय आला तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातली या भय मग मी कोणाच्या बापाला घाबरे कारण पांडुरंग परमात्मा आहे कसं असतं ना तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी शहाणा तो धणी घेतोस मालक शाणा आहे हो पण नरीसारखा भेटलाय अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये फक्त तो भेटला याचा अहंकार नको देवा देव भेटला याचा अहंकार जर झाला तर तुकोबाराचा देव घ्या कुणी देवा आयता आला घर पुसवणी तरी आम्ही म्हणणार देव न लगे अशी अवस्था नको आम्हाला आलेला देव समोर कळला पाहिजे त्यासाठी आमची नजर समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला आमच्याकडे नजर पाहिजे सर्वा घटी राम देहादेही एक आम्हाला कळलं पाहिजे भरला घनदाट देव कुठल्याही रूपात असो अहंकार सोडला चला देवा कल्पना असत्यही सोडलं द्वैतही सोडलं कारण द्वैत आहे ना ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग आश्रित तृणकुटा भरिला हा दंभू रुडविला जगीही
हीच माणसं आहेत, हे द्वैत असत्य ह्यांनीच तर ब्रह्म निर्माण केला, द्वैत निर्माण केलं. हे जळविन बुडविती आगे विन जाळीती न संगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविन साधिती दोरे विन बांधिती ज्ञानी असतरी वदिती पैज घेऊनी. हे पाशे विन रोविती हे चिखले विन रोविती हे पाशे विन गोविती. हे कवणाजोगे न होती आतुवटपणे. माऊली म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मार्गचे. हे अहंकार आणि कल्पना एकदा आम्हाला नाडता आली ना देवा, एकदा मन स्थिर करता आलं ना, मग आम्ही वैष्णव झालो. आणि एकदा वैष्णव झालो ना, मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव ते जर विशेषी पाहिले. जसं सूर्याला ग्रहण आहे, चंद्राला डाग आहे, वैष्णवाला ग्रहण नाही, डाग नाही, परिपूर्ण असा परमात्मा म्हणजे वैष्णव आहे. असा वैष्णव एकदा झाला की वैष्णवासाठी काय देवा, मी काय मागावं, माझं मागणं एकच आहे. ज्या वैष्णवाच्या सामर्थ्यासाठी ज्यांनी आपला जीव पणाला लावला ना, मग त्यांचं आयुष्य अकल्प आयुष्य भावित या कुळा. माझी आस कळाईच्या दासा, हे माझी आस कळाईच्या दासा, माझी आस कळाईच्या दासा. कल्पना करता येणार नाही एवढं सामर्थ्य त्या कुळाला दे. एका व्यक्तिमत्वाला नाही, त्या प्रत्येक वैष्णवाच्या कुळातल्या माणसाला दे. एका जीवावर सगळे सामर्थ्यानं इतकं आयुष्य कल्पनाही करता येणार नाही त्या कर्माला, सामर्थ्याला, ज्ञानाला दे. त्याचं कल्याणच देवाच्या मुखात तुझं नाम आहे. निदान म्हणजे कमीत कमीच्या मुखात पांडुरंग आहे ना, जन्मोजन्माचं कल्याण आहे. काळजीच करायची नाही, फक्त मुखात भजन असलं, काही नाही, फक्त भजन करायचं. दादा आज सामर्थ्याने हा सोहळा येतं. सोहळा म्हणायचं कारण आहे बरं का, अभिष्ट चिंतन नाही म्हणून सोहळा नाही, कीर्तन नाही म्हणून सोहळा. आज ज्या माणसानं समाजसेवा करत करत अखंड आयुष्य आपलं इथपर्यंत आणलंय, सगळ्यांचे साथ देत, सगळ्यांना वाईट काळात उभं करत अशा माणसानं आपलं आयुष्य जगलंय. पांडुरंग परमात्मा त्याला आयुष्य देणारा नाही असं नाही, कारण पांडुरंग परमात्मा त्याच्या कर्माला, त्याच्या आतापर्यंतच्या समाजसेवेला सामर्थ्याने आयुष्य देणार. कारण विश्वास एवढाच आहे, जो माणूस दुसऱ्यासाठी जगतो ना, जगाचा परमात्म्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा असतो, त्याला वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. अगदी सामर्थ्याने वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. महाराज म्हणतात जो दुसऱ्यासाठी जगतो ना, जगाचा बाप त्याच्यासाठी जगत असतो. आज पप्पू भाऊंच्या भेटून सोहळ्यानिमित्त हा सोहळा आहे. ज्या माणसानं दुसऱ्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, ज्या माणसाने मित्रांसाठी कुटुंबाचा विचार नाही केला, ज्या माणसानं मित्रांसाठी आपल्या सगळ्या वैभवाचा, ऐश्वर्याचं, सामर्थ्याने त्याग करीतपर्यंत आयुष्य जगलं, त्या माणसाच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा आहे. जगाचा मालक कल्याण करा म्हणायची गरज नाही, हा विचारच फार मोठा आहे की हा संकीर्तन सोहळा इथं उभा आहे. आणि खरंच आपण एक हिस्ट्री घडवली, एक इतिहास घडवला तुमच्यामुळं बरं का. मी पाहिली, आमचे नाना महाराज म्हणले आर नाही तर पार. नाना महाराज फोनवर म्हटले मला, म्हणजे मला नाही, दादाला म्हटले, मी ऐकलं, स्क्रीनला मोबाईल कनेक्टेड होता. दादा म्हटला कसं केलंय नियोजन. आम्हाला वाटलं ठीक आहे, मंगल कार्यालयात वगैरे केलं असेल, आता धरणगाव तालुका आहे, कुठेतरी एखाद्या ठिकाणी छान केलं असेल, कारण पाऊस पडतोय कंटिन्युअसली. आम्ही पण बघतोय, आम्हाला संभाजीनगरच्या पाठीमागपासून पाऊस लागलेला आहे. आम्ही संभाजीनगरपासून 40 गावचा घाट उतरून खालीपर्यंत आलो, पुढे 10-12 किलोमीटर आलो. मग आमचं प्रतापदादांचं आमचं बोलणं झालं, नाना महाराजांचं आमचं बोलणं झालं की ठीक आहे, कीर्तन नको करायला, कारण खूप पाऊस पडतोय, माणसं येणार नाही, किंवा नकोच बाबा, कसं करणार, मोकळ्या पटांगणात कीर्तन ठेवलेलं आहे, मंडप वगैरे असं काही नाहीये, ठीक आहे चालतं. माघारी गेलो, संभाजीनगरच्या बायपास पर्यंत गेलो. नाना महाराजांचा पुन्हा फोन आला, म्हणले अर्ध तरी पाठवायचं आणि पूर्ण तरी पाठवायचं. हे कळलं, त्यालाच कळलं याच म्हणे. मी म्हणलं दादाला, कार्यकर्त्यांनी विचार केला असता हिला इथं येऊ द्या, ही न येता अर्ध मागते, हिला येऊ द्या, हिला पूर्ण देऊ, येऊ द्या, असं बी द्यायचं, तसं द्यायचं, येऊ द्या, या. नाना महाराज म्हणले, आणि 100% ही चर्चा झाली, मी तुमच्यातलीच आहे, असं काय करता. मग मी म्हटलं ठीक आहे. नाना महाराज म्हणले काय व्हायचं ते होऊ द्या. मी एरंडोल पर्यंत आले, एरंडोल पर्यंत पाऊस आहे. दादा म्हणलं 20-30 किलोमीटर मध्ये असा काय पाऊस नसायचा की माणसं वेड्यात काढायली. एकदा ह्यांना नीट फोन करा, की कीर्तनाला बोलवायला लागले ती का ह्यांचा वेगळा काय प्लॅन आहे तेवढा बघा. एवढ्या पावसात कीर्तन करणार कशी आहे, जर मंगल कार्य नाही, काही नाही, कशामुळे कीर्तनावर करायचं कसं. इथपर्यंत येईपर्यंत पाऊस. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आलो, केकचं काहीतरी चालू होतं. म्हणलं न्यायला कुठं लागले ती माणसं, तर इथं दिसते ती कीर्तन. मग आलो बाबा, आलो. मी पायरी चढेपर्यंत नाना महाराजाला म्हणलं, नाना महाराज खरंच कीर्तन करायचे.
अहो खुर्चीवर एक माणूस नाही, माणसं खुर्चीसाठी मरतात, ह्यांनी खुर्च्या सोडल्या. एवढा गोंधळ त्या खुर्चीसाठी चालू आहे. हे धरणगावकर खुर्च्या सरून उभा आहे ती. कसं कीर्तन करायचं म्हटलं, काय खरं नाही. नाना महाराज नको म्हणलं एकदा बघा. नाना महाराज म्हणले नाही नाही त्यांना करायचंच. त्यांना करायचं म्हटलं आपण काहीच बोलू शकत नाही. आणि पुण्याच्याला जेव्हा व्यासपीठावर आले इकडे माणसं दिसली 100-125. म्हणले ठीक आहे एवढ्यांना सांगू. पण मी पण आपली इच्छाशक्ती बांधली, आपलं रामकृष्णारी चालू केलं. मला सगळ्यात जास्त मया माईकवाल्याची झाली महाराज. त्या बिचाऱ्यांचा इतका जीव खाली वरी होत असेल, कारण इतका ते छोटे काय कमी किमतीचे साऊंड असतात का दादा. आमचं महिन्याचं कीर्तन म्हणजे त्यांची आखती सिस्टीमचे एक 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 साऊंड असतात. ते त्रास होतो मला. मी माईकवाल्याचा लय जीव जात असेल. ती म्हणत असेल महाराज बी गुणाचा नाही, कार्यकर्ती बी गुणाचे नाहीत. इथं माझं एवढं मोठं महागाचं सामान आहे, वरनं धडधड पडायलंय काय यांना मराय कीर्तन करायचं चालू. इथं का मला इतकं टेन्शन आलं इथं येईपर्यंत. मी इथं येईपर्यंत फेटा बांधला नाही. गावात जसा प्रवेश केला ना मी तिथून फेटा बांधायला चालू केलं. मला वाटलं नेत्याली जीव घालतेली जावा म्हणतेली. पण काय तुम्ही धटकुले बाबा, तुमच्यासारखे धट माणसंच बघितले नाही मी जिंदगीत. इतके धट, इतका म्हणजे तुमचा विश्वास म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. पण मी व्यासपीठावर पांडुरंगा शपथ सांगते मी सगळं इसरण, पण मी धरणगावचं कीर्तन जिंदगीत विसरणार नाही बाबा. कारण बघा मोठे नियोजन लाखोचं पब्लिक बघतोच आम्ही, सप्ते मोठे असतातच कीर्तन, पण एवढी धट माणसं मी कुठंच बघितली. अहो 4 थेंब पडले की माणसं सोडते. तर कशाचं कीर्तन आणि काय आपण भिजायला लागलो आणि काय करायचंय आपल्याला. जसे प्रताप दादा आले, प्रताप दादाचे कार्यकर्ते म्हणले दादा बसले तर आपण कशाला माग बसा खुर्चीवर. 30-40 बसल्यावर मग तर मला लयच उल्हास आला. म्हणलं काही नाही, ज्यांनी आपलं ठेवलंय ते ऐकतात ना, त्या हिशोबानं करा. आणि तुम्ही एवढी ही माणसं जेवढी उभा आहेत ना दादा, गेली 2 तास झाले ही माणसं अशीच उभा आहेत. इलेक्शन मध्ये उभं राहायचं सोपं आहे, हे काय सोपं आहे का. एवढे 2 तास इथं उभं राहिले दादा, हे एवढ्या कष्टानं एवढ्या पावसा पाण्याचं. खरंच कौतुक आहे तुमच्या धरणगावचं. विनोदाचा भाग सोडा, पण परमात्म्यावर विश्वास ठेवून तुम्ही हे संकीर्तन परिपूर्ण पार पाडलं आणि भगवंताने साक्षात्कार करून तुमचा हा संकीर्तन सोहळा पूर्ण करून घेतला. खरंच तुमच्या भक्तीला आणि तुमच्या श्रद्धेला साष्टांग दंडवत या बहिणीचा. तुमच्या मनस्वी आभार आहे. काही नाही, सगळी भजनाची ताकद आहे दादा. ना गोड कीर्तन सोहळा आपल्याला एकच करायचं आता, फक्त भजन.